परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर प्रजासत्ताक दिनानिमित्त लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून आज सामन्याचं उद्घाटन माजी नगरसेविका मंगल मुदगलकर यांच्या हस्ते टॉस करून करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष डहाळे, अजिंक्य उंडेकर, कृष्णा कटारे, सुमंत वाघ, प्रशांत जाधव, अक्षय जगताप यांच्यासह अनेक जणांच्या उपस्थितीमध्ये आजचे सामने संपन्न झाले। परिषद अध्यक्ष तथा महायुतीचे समन्वयक यांच्या माध्यमातून ही लेदर बॉलची स्पर्धा चालणारी आहे, ही त्यांनी सुरू केली आहे आणि येत्या बक्षीस समारंभ 21 तारखेला फायनल आहे। मला इथं एवढं सांगायचं आहे, खेळाडू ह्या नात्याने सर्व परभणीकरांना मी आवाहन करते की आपण या लेदर बॉलच्या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि अतिशय खूप सुंदर वातावरणामध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि खेळाडू पण खूप उत्साही आहेत आणि परभणीकरांनी याचा खूप खूप आनंद घ्यावा। मी एक खेळाडू म्हणून मला इथे बोलवण्यात आलं, पण येथील वातावरण पाहिल्यानंतर माझे मन आवरलं नाही। मला असं वाटत होतं खरोखर ह्या ग्राउंडमध्ये आपणही खेळावं, पण आमची महिलांची स्पर्धा नाही आहे, ही सगळी पुरुषांची आहे। पण मला असं म्हणायचं आहे, काही दिवसांनी राजेश भाईला मी विनंती करते, राजेश भाऊ आपण महिलांसाठी स्पर्धा ठेवावी आणि आपण खूप छान नियोजन केलं आहे। आपले खूप खूप आभार। असंच खेळाडूंना उत्साहित करत जा आणि अशी स्पर्धा ठेवत जा। महायुतीचा विजय असो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।